तर शरद पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नका, पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल असं ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांनी मतदानाच्या आकडेवारीवरून केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे। पवारांनी आकडेवारीवरून शंका उपस्थित केली होती, याला मुख्यमंत्री फडणवीसांनी लोकसभेतील आकडेवारीचा दाखला देत उत्तर दिलं। पवारांनी जनतेची दिशाभूल करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका। लोकसभेत भाजपला 1,49,13,914 मतं मिळाली आणि 9 जागा निवडून आल्या, पण काँग्रेसला 96,41,456 मतं मिळाली आणि 13 जागा आल्या। शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा आल्या, तर राष्ट्रवादी पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा मिळाल्या। 2019च्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलकं आहे। काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि 4 जागा आल्या। पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल ही अपेक्षा, असं फडणवीसांनी ट्विट केलंय।